शेतामध्ये पाणी नाहीये, विहीर सुद्धा पडलेली आहे, तर टेन्शन नॉट. कारण जर तुमची विहीर पडलेली असेल, तर ती बांधण्यासाठी सरकार तुम्हाला 1,00,000 रुपयांचं अनुदान देत आहे. राज्य सरकारच्या अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठीच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत जुन्या, पडलेल्या किंवा अर्धवट विहिरीच्या दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांपर्यंत अनुदान सरकारकडून दिलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सोय मिळते आणि शेती उत्पादन वाढायला मदत होते. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अट फक्त एकच आहे आणि ती म्हणजे शेतकरी हा अनुसूचित जमातीतील असणं आवश्यक आहे. शेती 0.40 ते 6 हेक्टर दरम्यान असणं आणि बँक खातं आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. यासोबतच तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असणं सुद्धा अनिवार्य आहे, म्हणजेच फार्मर कार्ड. यानंतर 7/12 उतार्यावरती विहिरीची नोंद आणि काम सुरू करण्याआधी आणि नंतरचे फोटो, जीपीएस लोकेशन आणि बंधपत्र सादर करावं लागतं. आणि हे सगळं जर तुमच्याकडे असेल तर महाडीबीटी पोर्टलवरती एक ऑनलाईन अर्ज करायचा आणि त्यानंतर जास्तीच्या माहितीसाठी जर तुम्हाला आवश्यकता असेल तर जवळच्या पंचायत समिती किंवा कृषी विभागाशी संपर्क साधायचा. बस एवढं करून तुम्हाला सरकारकडून 1,00,000 रुपयांचं अनुदान मिळू शकतं. त्यामुळे आताच ही रील सेव्ह करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. सोबतच ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर आपल्या ट्यूबलाईटला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.